लोकसभा आणि राज्यसभेतील ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेचा आजचा दुसरा दिवस आहे आणि इंडिया आघाडीकडून आज राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव बोलणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लोकसभेमध्ये ऑपरेशन सिंदूरवर आज निवेदन देणार आहेत। पंतप्रधान मोदी सुद्धा आज ऑपरेशन सिंदूर संदर्भात लोकसभेत बोलणार का, याकडे सगळ्या देशाचं लक्ष आहे। पंतप्रधान मोदींकडून कालच्या राजनाथ सिंह आणि एस जयशंकर यांच्या भाषणाचं कौतुक देखील करण्यात आलेलं आहे। काल महाराष्ट्रातील खासदार सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, अरविंद सावंत आणि प्रणिती शिंदे यांचं लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर भाषण झालं। आता आज राज्यसभेमध्ये संजय राऊत तर लोकसभेमध्ये श्रीकांत शिंदे बोलतील अशी शक्यता आहे। ज्या दिवशी पहलगाववरून जो हमला झाला आणि त्या घटनेनंतर इतके दिवस ते शोधण्यामध्ये इतके दिवस कसे लागले। आम्ही सीमापार जाऊन ऑपरेशन सिंदूर करून आलो आणि देशामध्ये असलेले लपून असलेले आतंकवादी शोधताना आम्हाला वेळ जातो। याचा अर्थ की जी चर्चा सुरू झाल्यानंतर हे मारलं गेल्याचं जो काही दाखवलं गेलं जात आहे, त्यामुळे अधिकृतपणे यावर आम्ही तरी विश्वास ठेवत नाही जोपर्यंत सैनिक आपल्या भारताचे सैन्याकडून त्याची पुष्टी होत नाही।